हॅलो मैत्रिणींनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा सोमवारचा 5 मेचा एपिसोड एकदम भारी होता। मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलं काय आपण ते जाणून घेऊया। यश आणि कावेरी हे दोघे एकमेकांच्या बाजूला उभं राहूनच गणपती बाप्पाला प्रार्थना करतात। कावेरी जाऊ लागते तर तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की तिची ओढणी मागून कुणीतरी ओढतंय, त्यामुळे तिला मोठा धक्काच बसतो। तर यशला सुद्धा समजतं की आपल्या हाताला एखादी ओढणी अडकलीये। तो त्याचा हात पाहतो तर त्याच्या हातामध्ये ओढणीचा दोरा अडकलेला असतो। तो हात वर करतो तर इकडे कावेरी ही सुद्धा मागे वळून पाहते। तेव्हा तिच्या लक्षात येतं की या मुलाच्या हाताच्या घड्याळामध्ये आपली ओढणी अडकलीये। यश तिच्याकडे न पाहताच हा दोरा आपल्या घड्याळातून बाजूला करतो आणि ही ओढणी पुन्हा एकदा कावेरीकडे येते। कावेरी स्माइल करते आणि तेथून निघून जाते। यश हा मागे वळून पाहतो, पण तोपर्यंत कावेरी पाठमोरी होऊन जात असते, त्यामुळे हे दोघेही एकमेकांकडे पाहत नाही। कावेरी दृष्टीआड होते। त्यानंतर यश पुन्हा एकदा गणपती बाप्पांना हात जोडतो। तर इकडे यमुना आणि पौर्णिमा या दोघी गप्पा मारत असतात। तेवढ्यात पौर्णिमाचा मुलगा संदीप तेथे येतो आणि विचारतो, तुम्ही दोघींनी कोणासाठी गिफ्ट आणलेत? यमुना विचारते, तुला माहित नाहीये का, आज खूप मोठा दिवस आहे इच्छापूर्तीचा। समोरच्याला गिफ्ट द्यायचं आणि त्याच्याकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची। संदीप विचारतो, हे काय बोलताय तुम्ही? तर पौर्णिमा चिडून म्हणते, एक नंबरचा माठ आहेस तू, माठ। तुला एवढंही माहित नाही की आज काय आहे? तर संदीप विचारतो, खरंच मला माहित नाहीये काय आहे आज। तेवढ्यात विद्या तेथे येते। पौर्णिमा चिडून म्हणते, तू तर विसरणारच होता, पण तुझ्या बायकोला वहिनींनी कोठून आणलंय काय माहीत, तिला सुद्धा काडीची अक्कल नाहीये, तिने तरी तुला सांगायला हवं होतं ना। संदीप चिडून म्हणतो, आई तू विद्याला कशाला दोष देतेस? मला सांग ना, मी काय विसरलोय? काय एवढी चिडत आहेस? मी काय विसरलोय हे मला माहीत नाहीये। तेवढ्यात तो विद्याला पाहतो आणि विचारतो, विद्या काय आहे आज? विद्या काहीच बोलत नाही। पौर्णिमा चिडून म्हणते, मी सांगते ना, आज वहिनींचा वाढदिवस आहे। हे ऐकून संदीपला खूप आनंद होतो आणि संदीप म्हणतो, अरे मी तर खरंच विसरलो, आज काकूंचा वाढदिवस आहे का? तर पौर्णिमा चिडून म्हणते, हो तू तर विसरलास, पण तुझी बायकोने सुद्धा तुला आठवण करून दिली नाही। घरात एवढा मोठा बिझनेस आहे, तो बिझनेस सांभाळायचा, ते सोडून ती 1.5 डोंबरीची नोकरी करतोस। तुझी बायको तुला ते सुद्धा सांगत नाही की अहो घरचा बिझनेस सांभाळा, ती नोकरी करू नका, काय कामाची तुझी बायको? हे ऐकून संदीप आणि विद्याला खूप वाईट वाटतं। तेव्हा पौर्णिमा या दोघांना काही बाही बोलत असते। विद्या पुढे येते आणि म्हणते, आई मला माफ करा, खरंच मी त्यांना आठवण करून द्यायला पाहिजे होती, माझ्याच लक्षात राहिलं नाही। तर पौर्णिमा चिडून म्हणते, तुम्ही दोघेही माठ आहात, डबक्यातले बेडूक आहात, कधीच तुम्ही हे जग पाहणार नाही, कधीच प्रगती करणार नाही। विद्याला खूप वाईट वाटतं। संदीप सुद्धा खूप चिडतो आणि रागारागाने त्याच्या रूममध्ये जातो। तेव्हा विद्या ही त्याच्या मागे मागे जाते। हे सगळं पाहून यमुनाला मात्र खूप आनंद झालेला असतो। इकडे कावेरी ही मंदिराबाहेर येते आणि काहीही न पाहता यशची बॅग उचलून चक्क तेथून निघून जाते। यश हा सुद्धा कावेरीची बॅग घेऊन घरी यायला निघतो। दोघांचे बॅग एक्सचेंज झालेले असतात। यशकडे कावेरीची तर कावेरीकडे यशची बॅग आलेली असते। संदीप त्याच्या रूममध्ये येतो। तो खूप दुःखी असतो, त्याच्या डोळ्यात पाणी असतं। आता बाहेर जे काही घडलं त्याचा त्याला खूप त्रास झालेला असतो। विद्या तेथे येते आणि रूमचा दरवाजा लावून घेते। ती संदीपला विचारते, अहो तुम्ही स्वतःला एवढा त्रास का करून घेताय? तुम्हाला माहितीये ना, आई नेहमीच असं बोलत असतात, मग त्याचा एवढा त्रास का करून घ्यायचा? संदीपच्या डोळ्यात पाणी असतं हे पाहून विद्याला खूप वाईट वाटतं। ती तिच्या साडीच्या पदराने संदीपचे डोळे पुसते आणि म्हणते, तुम्हाला माहितीये ना की मला तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं नाही आवडत। तर संदीप म्हणतो, पाहिलं ना बाहेर आई काय बोलली, मला खूप राग येतो तिचा, ती नेहमी माझ्या चुकीची शिक्षा तुला देत असते, तुला काही बाही बोलते, यात तुझी काय चूक होती? माझी चूक होती ना, मी माचा वाढदिवस विसरलो, मग तुला कशाला बोलायचं? तर विद्या म्हणते, जाऊ द्या, त्यांचं एवढं काय मनावर घ्यायचं? संदीप चिडून म्हणतो, ती मला बिझनेसवरून सुद्धा बोलते, मी प्रयत्न केला ना बिझनेस करण्याचा, पण मला नाही जमलं। आता माझी नोकरी करतोय, स्वतःचं पोट तर भरतोय ना, सगळ्यांनीच बिझनेस करायला हवा का? आणि ज्याला बिझनेस नाही जमला त्याने काय जीव द्यायचा का? विद्या म्हणते, असं का बोलताय तुम्ही? तुम्ही खूप चांगले आहात। तर संदीप म्हणतो, मी लुझर आहे, लुझर, मला काहीच कामाचं नाही, कोणाच्याच कामाचं नाही। तर विद्या म्हणते, नाही तुम्ही खूप कर्तबगार आहात, माझ्या नजरेने पहा, आणि मला विश्वास आहे एक ना एक दिवस तुम्ही सिद्ध करून दाखवणार तुम्ही किती उपयोगी आहात, किती कर्तबगार आहात।
हे ऐकून संदीपला खूप आनंद होतो की आपल्या बायकोचा आपल्यावर किती विश्वास आहे. कावेरी ही इन्व्हेस्टरच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि रिसेप्शनला जाऊन सांगते की मी कावेरी सावंत. ही रिसेप्शनिस्ट सांगते, हो तुम्ही थांबा, मी तुम्हाला सांगते. कावेरी ही रिसेप्शनला जिथे बसण्याची व्यवस्था असते तेथे येऊन बसते आणि विचार करते, चला एकदा प्रेझेंटेशन चेक करून घेते. ती बॅगमधून लॅपटॉप बाहेर काढते तर हा लॅपटॉप पाहून तिला मोठा धक्काच बसतो. ती विचार करते, हा तर माझा लॅपटॉप नाहीये. ती बॅगचे दुसरे कप्पे उघडते तर तिच्या लक्षात येतं की ही तर आपली बॅग नाहीये आणि तिला समजतं की मंदिरात ही बॅग एक्सचेंज झालीये. मी दुसऱ्याच माणसाची बॅग घेऊन आले, त्यामुळे तिला जबर धक्काच बसतो. तेवढ्यात ही रिसेप्शनिस्ट तेथे येते आणि कावेरीला म्हणते की तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन सबमिट करा. कावेरीला मोठा धक्काच बसतो. आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो. इकडे यश हा घरी येतो आणि हॉलमध्ये कावेरीची बॅग ठेवून त्याच्या रूममध्ये जातो. तेवढ्यात मा तेथे येते आणि ही बॅग उघडते. ही बॅग एवढी जड का आहे हे ते पाहते तर तिला यामध्ये चक्क उदयने कावेरीसाठी दिलेला प्रसादाचा डब्बा दिसतो. हे पाहून माला खूप आनंद होतो. ती डब्बा उघडते तर यामध्ये प्रसादाचा शिरा आणि फूल सुद्धा असतं. नक्कीच आज यशने माझ्यासाठी पूजा केलीये, त्याला माझ्या मनातलं समजतं असा विचार करून मा खूप खुश होते. तर कावेरी ही गणपती बाप्पांसमोर हात जोडते आणि म्हणते, बाप्पा हे फक्त माझं नाही तर संपूर्ण गावाचं स्वप्न आहे. आज मला मोकळ्या हाताने पाठवू नको. मला ती बॅग मिळेल असं काहीतरी कर. मला नक्कीच काहीतरी मार्ग दाखव. तर इकडे मा हा प्रसादाचा शिरा पाहते. तिला खूप आनंद होतो. ती प्रसादाचा शिरा चाकते तर या शिराची चव अगदी तिच्या हाताची असते. ती विचार करते, खरंच यशला माझी किती काळजी आहे. माझ्या मनातलं फक्त तोच ओळखू शकतो. त्याने आज माझ्यासाठी पूजा केली असा विचार करून मा खूप खुश होते आणि देवाला प्रार्थना करते की ज्याने कुणी हे केलंय त्याची सगळी स्वप्न पूर्ण कर, प्रत्येक स्वप्न पूर्ण कर. तेवढ्यात कावेरी समोर जो गणपती बाप्पा असतो त्याच्या डोक्यावरील फूल खाली पडतं आणि कावेरीला आजूबाजूची माणसं ही कॅन्टीनमध्ये डबा खाताना जाताना दिसतात. त्यामुळे कावेरीला एक कल्पना सुचते. तिला खूप आनंद होतो आणि ती बाप्पाला थँक्यू म्हणते. इकडे कोकणातून उदय हा यशला कॉल करतो आणि सांगतो की मी आज पूजा केली मासाठी. यशला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, दादा तू लवकरच मला भेटशील, काळजी करू नको. उदय म्हणतो, हो ना, मला सुद्धा तेथे येण्याची खूप इच्छा होती. तेव्हा यश हा मा जेव्हा प्रसाद खात असतात तो फोटो, तो व्हिडिओ उदयला दाखवतो. तेवढ्यात तेथे संदीपची दोन्ही मुलं येतात आणि मस्तपैकी प्रसाद खातात, माला हॅपी बर्थडे विश करतात. उदय हा माला पाहत असतो. त्याला सुद्धा खूप आनंद होतो. ही दोन मुलं विचारतात, हा शिरा कुणी बनवला? तर मा सांगते, हा तुमच्या यश मामाने बनवलाय. आज माझा वाढदिवस आहे ना, त्याने माझ्यासाठी पूजा केली आणि हा शिरा बनवला. किती छान आहे ना. मुलांना सुद्धा शिरा खूप आवडतो. परंतु यशला प्रश्न पडतो, मी तर पूजा केलीस परंतु प्रसादाचा शिरा नाही आणला, मग हा शिरा कोणाचा आहे? उदय म्हणतो, मला झूम करून व्हिडिओ दाखव. यश व्हिडिओ झूम करतो तेव्हा उदयच्या लक्षात येतं, हा तर माझा प्रसादाचा डबा आहे जो मी कावेरीला दिला होता. तो येथे कसा काय पोहोचला? हे ऐकून यशला सुद्धा मोठा धक्काच बसतो. यश विचार करतो, नक्कीच बॅग चेंज झाली असेल. तो बॅगमध्ये पाहतो तर वेगळाच लॅपटॉप असतो. तो डॉक्युमेंट सुद्धा पाहतो तेव्हा औंध पुणेचा नंबर असतो. यश विचार करतो, आपल्याला लवकरात लवकर ही बॅग त्या माणसाला द्यायला हवी ज्याची ही आहे. हे खूप महत्वाचं आहे आणि तो त्या पत्त्यावर जायला निघतो. तर इकडे मा मात्र खूप खुश असते. उदयला खूप आनंद होतो की आपण जो प्रसादाचा शिरा कावेरीला दिला होता तो मापर्यंत पोहोचला आणि आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून तो खूप आनंदी असतो. तर इकडे कावेरी ही कॅन्टीनमध्ये पोहोचते. तेथे खूप लोक जेवण करत असतात. ती प्रत्येकाला तिने बनवलेलं लोणचं, चटण्या, पापड हे सगळं देते. या सर्वांना हे लोणचं, पापड आणि चटण्या खूप आवडतात. चव खूप सुरेख आहे असं ते म्हणतात आणि कावेरीला विचारतात, तुम्ही याच्या ऑर्डर्स घेतात का? कावेरी हो म्हणते आणि त्यानंतर सगळी माणसं तिला ऑर्डर्स देऊ लागतात. तेवढ्यात इन्व्हेस्टर तेथे येतात. कावेरी त्यांना सुद्धा पदार्थ चाखायला देते. त्यांना सुद्धा पदार्थ आवडतात. तेव्हा इन्व्हेस्टर्स म्हणतात, तुमच्या पदार्थांची चव किती छान आहे, मग तुम्ही प्रेझेंटेशन का नाही दिलं? कावेरी सांगते, माझी लॅपटॉपची बॅग मिसप्लेस झाली आहे. इन्व्हेस्टर म्हणतात, तुमचे पदार्थ छान आहेत पण प्रेझेंटेशन आम्हाला हवंय. आम्ही तुम्हाला 10 मिनिटांची वेळ देतो. तुम्ही आम्हाला प्रेझेंटेशन दाखवा तरच काही करता येईल. पण कावेरीला टेन्शन येतं की आता काय करायचं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यश
हा मला म्हणणार, मला जर तुला एखादं रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर तू उदयदादाला घरी बोलव. मा यासाठी तयार होईल आणि चक्क उदयला घरी बोलवेल, परंतु त्याला एकट्यालाच. काव्यूला आणि तिच्या मुलाला ती घरी बोलवायला तयार होणार नाही. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो